थोडं भजन करूयात आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती.
शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून परमपूज्य सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त उपस्थित सर्व आदरणीय गुरुबंधू भगिनींना व्यासपीठावरून मी सप्रेम भावाने वंदन करतो। सज्जनहो, आज या आनंदोत्सवामध्ये सद्गुरु तत्वाचं चिंतन करण्यासाठी म्हणून आपण सर्वजण उपस्थित आहोत। प्रल्हाद महाराज हे या भूतलावरती अवतरलेलं प्रभू रामचंद्रांचं एक दिव्य रूप। या समस्त चरित्राचं चिंतन करायचा विचार करायला लागलो की मनामध्ये एकच विचार आज सकाळी तरळून गेला की आज प्रल्हाद महाराजांची जन्मतिथी ही माघ वद्य अमावस्या। त्यामध्ये प्रल्हाद महाराजांचा जन्मकाळ हा 12:30च्या दरम्यान, दुपारचा, माध्यान्हाचा। अमावस्या हा शब्द डोळ्यासमोर आल्यानंतर एक निबिड अंधकार आपल्या डोळ्यासमोर येतो आणि माध्यान्हीच्या या तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे ज्यांचं अवतरण या भूलोकावरती झालं, या दोन गोष्टींचा जर समन्वय आपण केला तर एकच लक्षात येतं की ही अज्ञानाची अमावस्या जी आमच्या हृदयामध्ये होती, या अंधकाराचा नाश करणारा हा सूर्य या भूलोकावरती मनुष्य रूप धारण करून आला आणि आमच्यासारख्या अनंत जीवांना ज्याने प्रभू रामचंद्रांच्याकडे जाण्याचा मार्ग दावला, नवे आपल्या हाताला धरून जे आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या अगदी निकट घेऊन गेले, असं हे दिव्य अद्भुत चरित्र, त्याचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे। अशा या चरित्राला मनोबोधाच्या कुठल्या श्लोकाने आपण
विस्तार करून सांगूयात असा मनात विचार चालला होता. परंतु त्यावेळेला मनोबोधाचा श्लोक डोळ्यासमोर न येता पूज्य प्रल्हाद महाराजांचा आवडता श्लोक आणि आपल्या गोंदवल्याला दररोज भोजन प्रसाद झाल्यानंतर ज्या श्लोकाच्या आधाराने सांगता होते त्या श्लोकाची भूमिका डोळ्यासमोरून तरळून गेली. काय श्लोक आहे? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सीता कांत स्मरण जय जय राम. सज्जनो, हा आपल्या सगळ्यांच्याकडं नित्य भोजनाच्या नंतर म्हटले जाणारा हा श्लोक. परंतु मी सहज प्रल्हाद महाराजांच्या संपूर्ण चरित्राचा विचार करत होतो आणि जर या संपूर्ण चरित्राला एका शब्दामध्ये सांगायचं झालं, जसं ब्रह्मानंद महाराजांना श्री महाराजांच्या विषयी विचारलं, थोरल्या महाराजांच्या विषयी तुमच्या भाषेत, की थोरल्या महाराजांचं एका शब्दामध्ये वर्णन काय करता येईल, तर यावेळेला ब्रह्मानंद महाराज म्हणाले ते अहो ते दया सिंधू आहे, तो दया सिंधू, प्रत्यक्ष दयेचा सागर. मी असा विचार करत होतो की जर उपासनेने उद्या मूर्तिमंत देह धारण केला तर या उपासनेच्या देहाचं नाव आहे प्रल्हाद महाराज, ज्यांनी आमच्या जीवनामध्ये उपासनेच्या रूपाने प्रवेश केला. आणि ही उपासनाच आज आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची नित्य जाणीव करून देते. जो जो उपासनेमध्ये आहे त्याला त्याला प्रल्हादाची छत्र सावली आपल्या जीवनामध्ये जाणवते. ज्यांनी आपलं जीवन एका उपासनेच्या आधाराने तपस्येसारखं जगलं, आलेल्या प्रत्येकाला त्यांनी उपासनाच दिली, अशा या उपासनेचं मूर्तिमंत स्वरूप असलेले प्रल्हाद महाराज आणि त्यांच्या चरित्राचं आज चिंतन व्हावं, त्यासाठी त्यांना आवडणारा हा श्लोक आपल्यासमोर चिंतनाला घेतला आहे. असं असतं बघा, ज्याचा वाढदिवस आहे त्याला काय आवडतं ते आपण बोलावं, होय की नाही? आणि आपल्या महाराजांना दुसरं काय आवडतं उपासनेशिवाय? ही उपासना त्यांनी आयुष्यभर चालवली, आम्हाला देखील दिली. त्याच उपासनेचं कौतुक, त्याच उपासनेचं महात्म्य सज्जनो आपण पुढला तास दीड तास चिंतन करणार आहोत. माझ्याकडे जेव्हा प्रसन्न दादा आणि त्याची सगळे हे कार्यकारिणी मंडळीतली अधिकारी लोक आले होते आणि मला सहज विचारलं की दादा नेमका काय विषयावर बोलायचं यावेळेला, आणि मी काही मनामध्ये भूमिका नव्हती पण मी त्याला सहज म्हटलं की उपासनेला दृढ चालवावे या श्लोकावरती आपण बोलूयात. त्यावेळेला काय बोलायचं काय नाही याची मनामध्ये कुठेही खुणगाठ नव्हती, परंतु बोलवणारा स्वामी, बोलवणारी शक्ती आतमधून सांगून गेली की आजच्या काळामध्ये बाळा, या चंचल मनाला सर्वांना अत्यंत गरजेचं जर काही असेल तर ती नित्यनेमाने केली जाणारी उपासना आहे. लोकांना असं वाटतं की उपासना म्हणजे केवळ काही श्लोक, काही स्तोत्र, काही मंत्र पठण. एक आपल्याला जे दिलेलं आहे, काही काही वेळेला आपण कंटाळून कशी करतो उपासना, पाट्या टाकलीसारखी करून जागतो बघा. पण या सगळ्या गोष्टींच्या मागं एक फार मोठं शास्त्र दडलंय. आपल्याला कदाचित त्या गोष्टीची कल्पना येत नाही की जेव्हा सद्गुरू आपल्याला उपासना देतो
त्या उपासना शब्दाचा आम्ही अर्थ देखील बऱ्याचदा नीट समजून घेत नाही. उपआसन अर्थात भगवंताच्या शेजारी आसन लावणं, त्याच्या शेजारी निकट बसणं, त्याचा सहवास प्राप्त करणं हा उपासनेचा भावार्थ आहे. आपल्याला असं वाटतं की आपण तर एक साधी बसायला कापडाची पट्टी घेतली, पाठ घेतला आणि काही स्तोत्र म्हटले. नाही सज्जनो, आपण एका अर्थाने त्यावेळेला भगवंताच्या निकट आपलं आसन लावत असतो. आणि जसं आपण भगवंताच्या जवळ असतो त्याच वेळेला आपला आराध्य देखील आपली वाट बघत त्या वेळेला तिथं उपस्थित असतो. या उपासनेमध्ये हा संवाद आहे भगवंताचा आणि त्याच्या शिष्याचा, त्याचा दासाचा. ही उपासनाच आपल्याला त्याचा सहवास प्रत्यक्ष प्राप्त करून देत असते. उपासना हे एक अद्भुत शास्त्र आहे. आमचे समर्थ म्हणतात ना, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने वीण तो निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही श्रीराम. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण तो निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही. उपासनेशिवाय जे जे काही कराल, जे जे काही प्राप्त करायला जाल सज्जनो, ते सगळं काही व्यर्थ आहे. मी आमच्या गायक मुलांशी बोलत असतो तेव्हा मी त्यांचा नेहमी एक गोष्ट ऐकत असतो त्यांच्याकडून की काय षड्ज लागला त्याचा. अहो, नुसता बसला आणि पहिल्याच समेवरती असा काही षड्ज लागला. ही आमची तरुण मुलं आहेत. क्रिकेट बघता ना मुलांनो? विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह बघता की नाही? कसा वाटतो बघितल्यानंतर? आता आमच्या काळात सचिन तेंडुलकर होता, तुमच्या काळात विराट कोहली आहे म्हणून त्याचं उदाहरण देतो. सज्जनो, प्रत्येक सौंदर्यामागं, प्रत्येक आविष्काराच्या मागं उपासनेची शक्ती आहे. उपासनेचा मोठा आश्रय ज्यांनी ज्यांनी म्हणून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उपासना केली, त्यांची त्यांचीच कला आपल्या समाज जीवनावरती रुंजी घालून गेलेली आहे. ही त्यांची उपासना आहे, त्यांच्या पद्धतीने केलेली. ती ज्येष्ठ कनिष्ठ हे ठरवण्याचा हा प्रांत नाही किंवा तो विषय नाही. आपला विषय आहे की या भगवंताची जी उपासना आहे त्यामध्ये नित्यनेम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ती दररोज केली गेली पाहिजे. मोठे महाराज आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात की एखाद्या मोठ्या दगडावरती अगदी बंब भरून जरी पाणी ओतलं तर काय होतं? थोड्या वेळाने ते कोरडं होऊन जातं. पण तेच एखाद्या खडकावरती जर थेंब 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 पाणी निरंतर पडत राहिलं तर कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती तो खडक देखील विभागला जातो, झुजतो, तो देखील फुटतो. त्यामुळे सज्जनो, उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नित्यनेम. हा नित्यनेम संतांनी आम्हाला दिला. संतांची अपेक्षा जर आपल्याकडून बघितली तर आमचे महाराज जाण्याच्या वेळेला काय म्हणाले? एक वेळ राम बोला, एकदा राम बोलावं म्हणाले. बस. उपासनेमध्ये नित्यनेमामध्ये संख्या किती असावी याविषयी संत आपल्याला स्वातंत्र्य देतात. परंतु आमचे समर्थ काय म्हणतात? भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. जपू नेमिला नेम गौरी हराचा. गौरी हराचा नेम
दासबोधामध्ये या गौरी हराचा जप किती आहे हे सांगताना समर्थ म्हणतात 21,600चं माप आहे. 21,600 एवढा जप समर्थ आपल्याला नामस्मरणाच्या दृष्टीने सांगतात. आपण उपासनेची संख्या बघतोय बरं का. श्री महाराज म्हणायचे की नित्यनेम करा तो थोडासा करा. ठीक आहे, आज आपल्याला कदाचित एवढी मोठी संख्या फार आश्चर्य वाटेल आपलं सगळं कामकाज करताना, पण एक काहीतरी छोटीशी संध्याकाळी विष्णू सहस्रनाम म्हणा किंवा आपली कुठलं स्तोत्र आरती आणि काही मोजका जप एवढाच कदाचित नेम करा, पण प्राणाच्या पलीकडं तो सांभाळा. प्राणापलीकडं उपासनेमध्ये संतांचं आपल्याला हे सांगणं आहे की नेम किती मोठा आहे किंवा छोटा आहे हा भाग नाही, तो तुम्ही किती प्राणापलीकडे सांभाळताय. प्राणापलीकडे सांभाळलेल्या नेमाचं काय महात्म्य असतं याची एक गोष्ट सांगतो बघा. एकदा श्री महाराजांच्याकडे एक व्यापारी आला आणि तो व्यापारी म्हणाला की महाराज, ही उपासना आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी जमायची, आम्ही व्यापारी लोक, दुकान सांभाळावं लागतं दिवसभर. ही संत मंडळी बोलायला मोठी चतुर असतात. महाराजांनी त्याला विचारलं, आंघोळ करताना तुम्ही काय करत असता? तो म्हणाला, काही नाही बाबा, तेव्हा तर काही व्यवहार नसतो. नाही म्हणाला. मग म्हणे एक काम करा, त्यावेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करा म्हणाल्या. आणि एवढं करा की ते प्राणापलीकडे सांभाळा. काहीही झालं तरी विष्णू सहस्त्रनाम सोडायचं नाही. त्या व्यापाऱ्याला तो बोध असा काही झाला. 40-50 वर्ष त्याचा तो निरंतर नेम चालला होता. आणि तो नेम चालू असताना वृद्धापकाळामुळं शेवटी अंतिम घटिका जवळ आली. मुलांनी आपल्या वडिलांची खूप सेवा केली, दवाखान्यात घेऊन गेले, पण दवाखान्यामध्ये तो कोमामध्ये होते. डॉक्टर म्हणाले, असं कितीही वेळ ठेवलं इथं तरी काही यांच्यात फरक पडणार नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जा, त्यांचं जेव्हा नैसर्गिक मरण येईल तेव्हा येईल म्हणाला. मुलं घरी घेऊन आले बापाला. बाप कोमामध्ये. मोठा मुलगा काय म्हणाला, मला असं वाटतं की म्हणे आपण बाबांना एकदा आंघोळ घालावी. दवाखान्यातून आणलंय, एकदा आंघोळ घालावी. म्हणारे कसं आंघोळ घालणार? खुर्चीवर बसवलं, थोडंसं हलकं बांधलं वडिलांना आणि मुलाने कोमट पाणी आणून बाबांच्या डोक्यावर घालताच वडिलांच्या तोंडातून विष्णू सहस्रनाम सुरू झालं. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भाव. सज्जनो, कोमातून देखील जो जाग करतो ती उपासना जी त्यांनी प्राणापलीकडे सांभाळलेली आहे. आणि आपल्याला तर संत म्हणतात की तुम्ही तुमच्या सोयीनुसार उपासनेची संख्या ठरवा. मी असं म्हणतच नाही की एवढा जप, एवढी स्तोत्र, एवढं भजन, एवढं सगळं कराच करा. नाही, तुम्ही स्वतःच्या वेळानुसार ठरवा, पण ती प्राणापलीकडे सांभाळा. आणि त्याचा आदर्श आमचे प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हाद महाराजांचं सज्जनो जीवन म्हणजे संपूर्ण जीवनच उपासना आहे. त्यांनी जीवनामध्ये येऊन उपासना नाही केली, त्यांचं संपूर्ण आयुष्यच उपासना आहे. आमच्या मोहरील काकांनी किती सुंदर वर्णन केले पोथीमध्ये. सकाळी उठल्यापासून जर तुम्ही प्रल्हाद महाराजांची दिनश्चर्या बघितली तर त्यांनी या सर्व गोष्टींना प्राणापलीकडे सांभाळलं. आमचे विनायकरावांशी कधी बोलणं झालं की विनायकराव त्यांच्या सेवेमध्ये बराच काळ होते, त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी तुम्ही देखील त्यांच्या तोंडून ऐकल्या असतील. किती आनंद वाटतो ऐकताना. ते नेहमी सांगायचे की प्रल्हाद महाराजांच्या बरोबर ते देहामध्ये त्यांचं सगळं काम करायला सेवेला असायचे. रात्री झोपण्याच्या आधी सगळ्यात पहिलं काम करावं लागायचं ते म्हणजे प्रल्हाद महाराजांचं सकाळच्या मानसपूजेचं आसन त्यांना लावून ठेवावं लागायचं. घोंगड्यावरती बसायचे, डोक्यावरून उपरणं घेऊन बसायचे. पहाटे 4ला उठून डोक्यावरती उपरणं घेऊन मान खाली घालून 1 तास
आपले सद्गुरू रामानंद महाराजांची मानस पूजा. 1 तासाची ती सर्व मानस पूजा पूर्ण करत असताना साधारणतः 1200 एवढा त्यांचा जप व्हायचा. त्यानंतर स्नान संध्या करण्याच्या आधी भूपाळ्या, काकड आरत्या भगवंताच्या म्हणायच्या. पोथीमध्ये तर असं वर्णन आहे की शिष्य गुरुच्या भूपाळ्या म्हणून त्याला उठवत असतो, पण प्रल्हाद महाराज इतक्या पहाटे भूपाळ्या म्हणायचे, त्यावेळेला अनेक शिष्यच त्यांना उठवावे लागायचे, अशी परिस्थिती होती. बरं, मग ते झालं. भूपाळ्या, काकड आरत्या झाल्या की 12 सूर्य नमस्कार नियमाने काढायचे. सूर्य नमस्कार काढून झाले की स्नान संध्या करून, प्रातःसंध्या करून आपल्या घरातल्या सर्व देवातल्या मूर्ती, रामानंद स्वामींची मूर्ती, याची सगळी षोडोपचार पूजा करायची. मग दासबोधाचा एक समास वाचायचा. ते झाल्यानंतर आपल्या हातातली माळ घेऊन डोळ्याला मणी लावून 3000 मोजून जप करायचा. मी काय सांगतोय? प्रल्हाद महाराजांची उपासना सांगतोय. ती झाली संख्या पूर्ण की त्यानंतर तोपर्यंत वाजायचे 12. मग भगवंताच्या नैवेद्याचं सगळं ताट घेऊन यायचं. ते ताट भगवंतासमोर ठेवायचं. भोजन प्रसादाची आरती म्हणायची. जर काहीतरी ताटामध्ये वाढायला विसरलं तर प्रल्हाद महाराज ती वस्तू ग्रहण करायचे नाहीत. एखादी बाई जर मागून धावत आली, महाराज आज नैवेद्यामध्ये नेमकं ना आमटीमध्ये मीठ टाकायचं राहिलं, तर प्रल्हाद महाराज म्हणायचे, आज रामानंदांना मिठाशिवायची आमटी पाहिजे होती, तर मी कसं काय मीठ घालून आमटी खाऊ बरं. त्याच पद्धतीने ते भोजन करायचे. मग आता एवढ्या सकाळपासून उठलेले आहेत, आम्ही एक उपासना पुणेकर मंडळी नियमाने करतो 1 ते 4 ची. त्यामध्ये आमच्यामध्ये कुठं खंड नाही आहे. पण प्रल्हाद महाराजांच्या बाबतीमध्ये पाठ टेकणं नावाचा प्रकार नाही, अव्याहतपणे. समर्थ म्हणतात ना, सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. अरे मला काय जपाची गरज आहे, हा मद नाही. आणि आळसाचा मागमोस त्यांच्या आयुष्यामध्ये नाही. 4 वाजले की नियमानी ओसरीवरती बसून तुलसी रामायण किंवा भावार्थ रामायणाचं वाचन सुरू व्हायचं. तासभर लोकांना पुराण सांगितलं जायचं. तोपर्यंत संध्याकाळ व्हायची की संध्याकाळची उपासना सुरू व्हायची. सायं आरती, मग फराळ, आणि मग हातामध्ये चिपळ्या घेऊन प्रल्हाद महाराज रामानंद महाराजांच्या समोर सुस्वर आवाजामध्ये भजनं म्हणत बसायचे. आणि एवढं सगळं झालं. 11 वाजता लोकांची निजानीत झाली, तर असाच एक मंच होता, त्याच्यावरती केवळ पहुडल्यासारखे थोड्या वेळ पडायचे. बऱ्याचदा लोकांना रात्री प्रल्हाद महाराज माळ घेऊन जप करत असलेलेच दिसायचे. झोपण्याचं नाव नाही. सज्जनो, आपण फक्त मोठ्यांची चरित्र बघतो, मोठ्यांना वंदन करतो, परंतु ते का मोठे झाले? जरी ते भगवंताचे अवतार होते तरी मनुष्य रूपामध्ये आले. आमच्यासारख्याच लोकांच्या घरामध्ये त्यांनी जन्म घेतला, परंतु त्यांनी तिथून एवढी उंची गाठली. कारण माझे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही.
हे सगळं या महात्म्याने या भूलोकावरती करून दाखवलं. हे उपासनेचं महात्म्य मी आपल्याला सांगतोय. आम्ही देखील उपासना करतो, परंतु या श्लोकामधला एक शब्द आमच्या उपासनेमध्ये माग पाडतो आम्हाला. कुठला शब्द आहे? उपासनेला दृढ 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 चालवावे. दृढ, या दृढ शब्दावरती माझं मन आज सकाळपासून इतकं रेंगाळतंय. बघा, घरामध्ये काही जरी समस्या निर्माण झाली, काही कोणाचा फोन आला, अहो ते सोडा, नवरा बायकोचं भांडण जरी झालं तरी देखील सगळ्यात पहिला परिणाम किंवा पहिली काट जर आमची कुठल्या गोष्टीवर बसत असेल, आज माझं उपासनेत लक्षच लागत नाही बाबा, या माणसाने डोकं फिरवून टाकलं माझं. मला असं वाटतं की उपासनेला आम्ही बसताना आम्ही कदाचित काहीतरी एस्केप आउटच बघत असतो की कुठला मार्ग आहे आज की ज्याच्यामुळं आम्ही या गोष्टीपासून लांब राहू शकतो. संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उपासना या शब्दाला दृढतेने चालवलं आणि आमची उपासना मात्र त्या दृढतेने आम्ही चालवू शकत नाही. हाच आमच्या दोघांच्या मधला फरक आहे बघा. मुख्यतः काही अडचणी कमी होत्या का हो प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यामध्ये? संकट कमी होती का? 1918 सालची ती गोष्ट आजही जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, त्याचं स्मरण करतो, चिंतन करतो, त्यावेळेला अंगावरती रोंगटे खडे होतात. वय जास्त नव्हतं त्यावेळेला महाराजांचं. महाराज हा शब्द तर नंतर आला. त्यावेळेला प्रल्हाद मुकुंद काळे हा एक नवतरुण होता. घर भरलेलं होतं, राहून खाऊन सुखी होते सगळी मंडळी. पण त्यावेळेला मुंबईच्या डॉकयार्डमध्ये एका जहाजामधून आलेला एक विषाणू, इन्फ्लुएन्झा, त्या इन्फ्लुएन्झाने असा काही या आपल्या भारतभूमीमध्ये नरसंहार केलाय की त्याची गणती देखील आपल्याला करता येणार नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये कोरोनामध्ये आपण बघितले लक्षावधी लोक गेली. एवढी अद्ययावत वैद्यकीय सुविधा असताना एवढी लाखो लोक गेली. त्यावेळेला 100-125 वर्षापूर्वी काय असणार? आणि अशा अवस्थेमध्ये हा पाण्यामधून पसरत 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 वेगवेगळ्या गावांमध्ये पोचला. आपलं साखरखेरडा एवढं आतमध्ये म्हटलं तर दुर्गम आहे, पण अशा घरामध्ये पोचला. आणि पोहोचला ते कोणाच्या घरात? महाराजांच्या घरामध्ये पोहोचला. इथं सगळी मंडळी प्रल्हाद महाराजांचं चरित्र जाणणारी आहेत. 4 भावंडही, त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे प्रल्हाद महाराज. मोठे सुपुत्र मुकुंद अण्णांचे, त्यांचं नाव बाबाजी, हे खूप एक थोर आध्यात्मिक अधिकारी होते. किंबहुना प्रल्हाद महाराजांच्या जीवनावरती बाबाजींचा प्रचंड प्रभाव, त्यांच्याकडे बघूनच ते परमार्थ शिकले. आपले थोरले भाऊ, त्यानंतर 2य क्रमांकावरती गोपाळराव, 3ऱ्या क्रमांकावरती आमचे प्रल्हाद महाराज, आणि 4था त्यांचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम. असे हे 4 भाऊ, घर सगळं अन्नधान्याने भरलेलं, संपत्ती. परंतु एक दिवशी हा इन्फ्लुएन्झा त्यांच्या घरामध्ये प्रवेश करतो. नियमाने उपासना करणारे बाबाजी, आणि अचानक या इन्फ्लुएन्झाचा जोर, ताप त्यांच्या अंगामध्ये विलक्षण चढू लागतो. पण काय उपासनेचं एक त्यांच्याकडं आलेलं सामर्थ्य होतं की त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं की अजूनही 4 दिवस मी कसा बसा तग धरूणार आहे. सकाळच्या वेळेला घराच्या ओसरीवरती त्यांनी सांगितलं, स्वतःच्या हाताने शेणाने थोडंसं सारवून घेतलं, घोंगडं टाकलं आणि त्याच्यावरती राम 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 करत बाबाजींनी, या तरण्या ताठ्या मुलांनी घरामध्ये प्राण सोडला.
प्रचंड घरामध्ये दुःखाची छाया पसरलेली आहे. त्यांचा अंत्यसंस्कार करून घरातली सगळी मंडळी परत येत नाहीत, तोपर्यंत प्रल्हाद महाराजांचे वडील मुकुंद अण्णा हे तापले. 2 दिवसामध्ये मुकुंद अण्णांनी म्हणजे वडिलांनी देखील शेवटचा श्वास घेतला. वडिलांना पोहोचवून येत नाहीत तोपर्यंत बाबाजींच्या खालचे बंधू गोपाळराव, त्यांच्या अंगामध्ये प्रचंड ताप आलेला आहे. आणि त्यावेळेला गोपाळरावांनी देखील ह्या सगळ्या घटना एका आठवड्यामध्ये घडल्या. विचार करा, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण किती हवालदिल झालो होतो. काय होतं त्या खेडेगावामध्ये त्यावेळेला. प्रल्हाद महाराजांचे मोठे बंधू गोपाळरावांचं देखील निधन झालं. त्यांना पोहोचवून येत नाही तोपर्यंत धाकट्या भावाची, पुरुषोत्तमाची पत्नी यमुना माय, तिने अंथरूण धरलेलं. घरामध्ये करता करविता असलेला आपला नवरा गेलेला आहे, आपली 2 मुलं गेलेली आहेत, आपली सूनबाई जातीये, आई अगदी उन्मळून पडलेली आहे प्रल्हाद महाराजांची. धाकटा भाऊ, आपली पत्नी गेली, आपले भाऊ गेले, वडील गेले, त्यामुळं दुःखामध्ये आहे. पण प्रल्हाद महाराज या सगळ्या परिस्थितीमध्ये शांतपणे या आलेल्या परिस्थितीला पाहत बसलेले आहेत. सज्जनो, उपासनेच्या आधाराने आमचं काय चाललेलं असतं. आम्ही येणारी संकट टळावीत म्हणून उपासना करतो. आणि ही संकट जर टळली नाहीत तर आम्ही पहिल्यांदा म्हणतो त्या रामनामामध्ये काही अर्थच नाही आहे. एवढं केलं देवाचं, पण त्याने माझं काय केलं, माझं काय कल्याण केलं, कितीतरी लोकांचं असतं म्हणणं. आपण काय विषय बघतोय, उपासनेला दृढ चालवावे. ही दृढता आम्ही कुठेतरी घालवून बसतो, विश्वास हलतो आमचा. अरे काही अर्थ नाही आहे, कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी आमच्या प्रपंचाच्या अनुकूलतेशी जोडण्याची सवय झाली. हा व्यवहार आहे, उपासना व्यवहार नाही. उपासना ही प्रेमाची साधन आहे, त्याच्या सहवासाची साधन आहे. आणि हे जोपर्यंत आतमध्ये मुरत नाही की उपासना हा व्यवहार नाही, तोपर्यंत उपासना दृढ होत नाही. आपण प्रल्हाद महाराजांच्या समोर रामदासी हा शब्द लावतो, ते खऱ्या अर्थाने रामदासांना शोभून दिसणारे होते. कोण समयो येईल कैचा, त्याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा, उडोन जाई श्रीराम. कोण समयो कसा येईल माहीत नाही. जसे झाडावरती सगळे सुखानी गुण्यागोविंदाने नांदणारे पक्षी, काहीतरी आवाज झाला आणि म्हणून अचानक उडून गेले, त्याप्रमाणे हे भरलेलं घरटं या काळे कुटुंबियांचं एका आठवड्यामध्ये 4 मृत्यू. सज्जनो, प्रल्हाद महाराजांना लोक येऊन विचारतात, वाईट झालं? हो म्हणाले, पण अहो एक लक्षात घ्या, रामराया हा सूत्रधार आहे. आपण सगळ्या कठपुतल्या आहोत. त्याला जसं नाचवायचं आहे तसं तो नाचवतोय, त्याला जितकं नाचवायचं तेवढा तो नाचवतोय. त्याच्या इच्छेच्या पुढं मनुष्याची इच्छा काय चालणार. सज्जनो, ही भूमिका तरुण वयातले प्रल्हाद महाराज लोकांच्या समोर मांडतायत. मी विचार करत होतो की याही परिस्थितीमध्ये बाहेर येऊन प्रल्हाद महाराज आपली उपासना नियमितपणे करतात. म्हणजे मनाची केवढी प्रचंड दृढता त्यांच्याकडे आहे उपासनेच्या विषयी. पण आता इथं प्रश्न असा आहे की प्रल्हाद महाराजांना मनाची स्थिरता यावेळेला नेमकी कशी प्राप्त झाली हो? कशामुळं प्राप्त झाली?
समर्थ जे म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे, या दृढ चालवल्यामुळं उपासनेचा मोठा आश्रयो हे आपल्या जीवनामध्ये लक्षात येतं. ज्या वेळेला संकटाची घडी येते आणि मन जर स्थिर राहत असेल तर समजावं की यावेळेला जर मला कोणी स्थिर ठेवत असेल तर माझ्या मागं जो उपासनेचा जोर आहे त्या उपासनेच्या जोरामुळं मी स्थिर राहिलो. अन्यथा सज्जनो मनुष्य वेडा होऊन जाईल बघा यावेळेला अशा परिस्थितीत. का उपासनेचं महत्त्व आहे? कारण आम्ही सगळेजण निरंतर भ्रांतीमध्ये जगतोय. निरंतर आमच्या मनाला एक भीतीची छाया. समर्थ म्हणतात ना, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, तया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. उपासना काय देते? हे आमचं जे व्याकुळ झालेलं मन आहे, जे आमचे हे मन सतत भ्रांतीमध्ये अडकलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी जे सतत मनाला त्रास करून घेतं. सज्जनो, जर तुमच्या आज मनाला त्रास होत असेल ना, एकच लक्षात घ्या की कुठेतरी उपासना अजूनही अंशात्मक वाढवायची गरज आहे बघा. तुम्ही त्याचा आश्रय घ्या, त्याचा आधार घ्या. तो तुमचं प्रारब्ध बदलणार नाही आणि प्रारब्ध बदलण्यासाठी तुम्ही साधना करूच नका, उपासना करूच नका. जे जसं आहे त्यामध्ये तुझा सहवास दे, तुझा वास माझ्या जवळ राहू दे, ही भावना जर आपण ठेवली तर आपण उपासनेमध्ये आहात बघा. कारण सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत राहाव्यात हे शक्य नाही. समर्थ म्हणतात ना, मना मानसी शोक चिंता नको रे, मना सर्वथा दुःख आणू नको रे. कशासाठी? कारण घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. उपासनेतून विवेक येतो आणि विवेकातून हे उत्तर आम्हाला कळतं की जीवनाचं प्रारब्ध बदलण्यासाठी उपासना नाही आहे. माझ्या जीवनाची सगळी दुःख सहन करत असताना हे प्रभो तुझंच कृपाछत्र त्याच्यावरती राहो, तुझा सहवास त्याच्यावरती राहो, तुझं समाधान आमच्या जीवनामध्ये राहो. या एका भावनेने सज्जन उपासना करायची आहे. प्रल्हाद महाराजांचं चरित्र आम्हाला हीच गोष्ट सांगतं की दृढ करण्यासाठी याच्याहून काय संकट असावं पाहिजे आयुष्यात. आणि एवढं संकट असतानाही ज्याचा विश्वास ढळत नाही म्हणून ते महाराज झाले हो. म्हणून आपण त्यांचा इतक्या वर्षानंतरही जन्मोत्सव करतो. त्यांच्या जन्मोत्सवातून जर काही घेऊन जायचं असेल घरी तर आपल्याला त्यांची दृढता बरोबर घेऊन जायची आहे. एवढा मोठा जो त्यांनी प्राणाच्या पलीकडं हा नित्यनेम सांभाळला तो आपल्याला घरी घेऊन जायचा आहे. तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी त्यांचा उत्सवामधून शिकलो बघा. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावे. तुमच्या परिस्थिती कशी असू दे, तुमची उपासना, तुमचा नित्यनेम तुम्ही दृढतेने पुढे चालवा. श्लोकाचं दुसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतायत, भूदेव संतासी सदा लवावे. या भूलोकावरती जे देव आहेत अर्थात ब्राह्मण, अर्थात ज्याने ब्रह्म जाणलेला आहे, असे ब्राह्मण रूपी देवता प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यामध्ये आले. त्यांचं नाव होतं रामानंद महाराज. ज्या रामानंद महाराजांच्या कृपेने प्रल्हाद महाराजांना हे उपासनेचं
एवढं प्रचंड मोठं सामर्थ्य प्राप्त झालं, ज्यांनी आपल्या सद्गुरूचा बोध निरंतर आपल्या मनामध्ये जतन केला. अशा रामानंद महाराजांना निरंतर वंदन करणं, निरंतर त्यांच्या चरणांचं प्रक्षालन करणं, हे तर प्रल्हाद महाराजांनी केलंच. पण सज्जनो, केवळ गुरुला वंदन करणं एवढ्यापुरतीच त्यांची उपासना मर्यादित नाही आहे. हा श्लोक जर तुम्ही नीट बघितला ना, तर या श्लोकाच्या प्रत्येक चरणामध्ये उपासनेचं वेगवेगळं स्वरूपच आपल्याला समर्थ सांगतायत. उपासनेला दृढ चालवावे, ही जी आपल्याला गुरुनी दिलेली उपासना आहे ती दृढतेने चालवणं, हा एक भाग झाला. पण भूदेव संतासी सदा लवावे, अर्थात जो गुरु आमच्या जीवनामध्ये आलेला आहे त्या गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून मनापासून आपण गुरुच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणं, हे उपासनेचं दुसरं रूप आहे. बघा, रामानंद महाराजांच्या आशीर्वादाने प्रल्हाद महाराजांना एक अत्यंत महत्त्वाचा बोध प्राप्त झाला की या जीवनामध्ये जर धन्यता प्राप्त करायची असेल तर एकच करावं, आपलं हे चंचल मन रामाच्या चरणी आपण लावावं. असे हे रामदासी संप्रदायाचं वैभव प्रल्हाद महाराजांनी बोध रूपाने आपल्या गुरुकडून प्राप्त केलं. आणि त्यामुळं आपले समर्थ आपल्याला जे सांगतात, सज्जनो, तो गुरुचा खरा बोध आहे. गुरुच्या आज्ञेचं तंतोतंत पालन त्यामध्ये सामावलेलं आहे. समर्थ म्हणतात, चंचल हे मन रामा पायी लावा, 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 तेणे तो विसावा होईल जीवा, 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 होईल जीवा, चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी. सज्जनो, उपासना या शब्दाचा किती सोपा अर्थ आहे. हे भजन का म्हणायचं? कारण की त्यामध्ये, चालू ठेव, त्यामध्ये उपासनेचा खरं मर्म आम्हाला समर्थ सांगतात. दिवसभर आपण फिरून आलेलो आहोत, ज्याप्रमाणे देह आपला फिरतोय त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपलं मन फिरतंय. असं हे चंचल मन थोडा वेळ शांत व्हावा, थोडा वेळ विश्राम घ्यावा, म्हणून उपासना. त्याने आपल्यालाच आराम पडणार आहे, आपल्यालाच आनंद मिळणार आहे, आपल्यालाच विश्राम मिळणार आहे. बाळांनो, तुम्ही सारखे उठू नका, एकतर आत बसा नाही तर इथं बसा. हा, त्रास होतो मला. हा असं चंचल मन असतं बघा आपलं. त्याला एका ठिकाणी शांत बसवता येणं, याचं नाव आहे विश्राम. काय होतं उपासनेने? बघा, एक प्रश्न मी तुम्हाला विचारू का? उपासना
देवाला गरजेची आहे का उपासना तुम्हाला गरजेची आहे? देवाला काही गरजेचं आहे का? तो पूर्ण काम आहे हो, तो पूर्ण काम आहे, त्याला काही गरज नाही. ती उपासना केल्याने तुम्हाला काय मिळतंय? रोकडी प्रचिती घ्या. शोक भय चिंता जाईल सर्वथा. शोक भय चिंता जाईल सर्वथा. चित्ती रघुनाथा आठवीता. चित्ती रघुनाथा आठवीता. चंचल है मन चंचल है मन. रामाबाईला फायदा होणार असेल तर तो केवळ तुम्हाला होणार आहे. शोक भय चिंता जाईल सर्वथा. चित्ती रघुनाथा आठवीता. अरे क्षणभर, एक घडी आधी में पुनियाद. एक थोडा वेळ. महाराज म्हणायचे थोरले, 5 मिनिटं रामाशी तादात्म्य पाहून अनन्य होऊन भजन करा बघा. त्याचं तुमच्या मनाची चंचलता जाईल, तुमच्या मनाला स्वस्थ बसण्याची सवय लागेल आणि तुमचा त्रास निघून जाईल. शोक भय चिंता जाईल सर्वथा. चित्ती रघुनाथा आठवीता. बघा एवढी रोकडी प्रचिती आहे राम भजनाची, उपासनेची. म्हणून समर्थ आग्रह करतात. होनिया जागे उठावे गकरा. होनिया जागे उठावे गकरा. होनिया जागे अभिजित दादा आलाय, स्वतः त्यातला संगीत तज्ञ आहे, त्याचा चिरंजीव फार उत्तम गातो. आम्ही त्यांच्या समोर काय गायचं, पण सज्जनो ही समर्थांची पद आहे, समर्थांची रचना आहे. होनिया जागे उठावे गकरा. शरण जाऊ दारा रघुवीरा. शरण जाऊ दारा रघुवीरा. चंचल है मन रामाबाईला. चंचल है मन रामाबाईला. सज्जनो, राम हा पूर्ण काम आहे, पुरुषोत्तम आहे तो. त्या रामाच्या चरणी जेव्हा आपण मन लावतो तेव्हा आम्ही देखील मनातीत होतो, शांत होतो. गती कारणे संगती सज्जनाची. तेने पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत होऊन राहे. हे मनातीत होणं म्हणजे उपासना आहे बघा. बस रामा, तुझा सहवास मिळाला, अरे हे जीवन असं चालणारच, याला भरती ओहोटी येणारच. या सगळ्या गोष्टींचा विचार करता येण्यापेक्षा त्याच्याशी आपण आपलं जर मन बांधलं तर स्वाभाविकपणे शांतता आहे त्या प्रसंगामध्ये अनुभवायला येते बघा. म्हणून माझे समर्थ ह्या चंचल मनाला विनंती करतात, बाळा काही वेळ स्वस्थ बस रामाजवळ आणि बघ काय होतं. ठेविता हा पाय अढळ विश्वास. ठेविता पायी
पायी उपासना याचा अर्थ केवळ स्तोत्रांचं पुटपुट नाहीये, केवळ काही भजन गाणं नाहीये. तो आहे हा अढळ विश्वास. कारण आपण त्याच्या शेजारी बसलेलो आहोत, आसन लावून बसलेलो आहोत. हा विश्वास ठेवावा मनामध्ये. श्री महाराज म्हणायचे, नाम घेताना मी प्रत्यक्ष राम तुमच्या समोर उभा आहे या भावनेने तुम्ही नाम घ्या. तो आहे, मी तुमच्या मागं पुढं उभा आहे. मी कसा आहे हे शोधत बसू नका. मी आहे ठेविता हा पायी अढळ विश्वास. समर्थ गातात, अढळ विश्वास रामी रामदास, रामी रामदास, रामी रामदास. धन्य झाला, धन्य झाला चंचल हे मन. रामाबाई लावा, चंचल हे मन. रामाबाई लावा, तेणे तो विसावा होईल जीवा. तेणे तो विसावा होईल जीवा, होईल जीवा चंचल हे मन. रामाबाई लावा, चंचल हे मन, चंचल हे मन, चंचल हे मन. रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा. तेणे तो विसावा होईल जीवा. सज्जन, उपासनेनी आपण भगवंतावरती कुठले उपकार करत नाही, आपण आपल्यावरतीच उपकार करून घेतोय. कारण आम्हाला त्या शांततेची गरज आहे, आम्हाला त्या निश्चळ आनंदाची गरज आहे. समर्थांचा जो हा श्लोक आपण चिंतनाला घेतलाय त्यामध्ये उपासनेची 4 अंग मला दिसतात. एक, हा स्वयं विसाव्याची गरज आहे. दुसरं उपासनेचं अंग समर्थ म्हणतात, भूदेव संतासी सदा लवावे. आपल्या समर्थांच्याकडे एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, साधकासी सूचना उपासना उपासना. एकच गोष्ट सांगितली जाते, साधकाला एकच सूचना आहे, उपासना उपासना. सज्जनो, ही गुरु आज्ञा आहे, गुरुनी सांगितलं म्हणून. म्हणजे उपासनेची पहिली मुख्य गरज ही माझी आहे, मला शांतता हवी आहे. दुसरी गोष्ट, उपासना ही गुरु आज्ञा आहे. म्हणजे ज्या गुरुचा आपण एवढा उत्सव करतोय, हार तुरे घालतोय, त्याचा प्रसाद खातोय, त्या गुरुची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की थोडा वेळ दररोज माझं स्मरण कर, माझा आठव कर. ही त्याची आपल्याला दिलेली सूचना आहे. आणि प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही केलं असेल तर एकच गोष्ट केली, गुरु आज्ञेचं निरंतर तंतोतंत पालन केलं. बघा, तंतोतंत. आपण त्या प्रसंगाशी सगळेच जण जाणून आहात, परंतु ह्या सगळ्या दिव्य क्षणी, या सगळ्या गोष्टींची आठवण वाणी पवित्रतेसाठी आणि श्रुती पवित्रतेसाठी करायला पाहिजे. प्रल्हाद महाराजांना त्यांच्या एका शिष्याने, अप्पासाहेब देशपांडे मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या लग्नासाठी पुसद तालुक्यामध्ये बोलवलं. केरड्यावरून पुसद तालुक्यामध्ये. आत्ता तर बघा माघ चालू आहे, वैशाखातला, विदर्भामधला, मराठवाड्यामधला वैशाख, रणरणतो ऊन कडक. पण आपल्या शिष्याची खूप इच्छा होती म्हणून प्रल्हाद महाराज
लग्नाला येण्यासाठी त्यांनी होकार दिला. आता त्याच्या आधी घडलेला वृत्तांत आपल्याला माहितीच आहे की जालन्याला एका प्रसन्न क्षणी प्रल्हाद महाराजांचे सद्गुरू रामानंद महाराजांनी एक गंडकी शिळेवरती कोरलेलं राम मूर्तीचं दान प्रल्हाद महाराजांना त्यांनी केलं होतं. ती मूर्ती कोणी दिलेली आहे त्यांना? ब्रह्मचैतन्यांनी रामानंदांना दिली आणि रामानंद महाराजांनी ती प्रल्हाद महाराजांना जालन्याच्या राम मंदिरामध्ये दिली. आजही ते रामाची मूर्ती साखर खेरड्याला रामानंद महाराजांच्या मूर्तीच्या जवळ आपल्याला दिसते. जर सकाळी गेला सोहळ्यात असाल तर आपल्याला ते गुरुजी हात पण लावू देतात हातामध्ये. मला आठवतं, अजूनही रोमांच येतो ती मूर्ती हातात घेतल्याचा अनुभव आठवून. अहो, ही परंपरा आहे हो, ब्रह्मचैतन्यांच्या पासून आलेली, आणि ती आज आपल्याला अनुभवता येते, बघता येते, स्पर्श करता येते. आणि ती देताना रामानंद महाराजांनी एकच आज्ञा केली, बुवा मूर्ती देतोय, प्राणच काढून देतोय माझा, एक करा. रामाला पूजा करून त्याचं तीर्थोदक घेतल्याशिवाय मुखामध्ये जल घ्यायचं नाही. आपल्याला प्रल्हाद महाराजांनी अशा काही सूचना केल्या नाहीत, ते फार बरं झालं. पण बघा या दिव्य विभूतींनी काय सूचना केल्या आणि काय त्यांनी जीवनामध्ये त्याचं तंतोतंत पालन केलं. प्रल्हाद महाराजांनी आजीवन ही सूचना आपल्यासाठी गुरु आज्ञा म्हणून स्वीकारली. अगदी शेवटच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये तेव्हा देह स्थितीमध्ये नव्हता तरी देखील या आज्ञेचं त्यांनी तंतोतंत पालन केलं. तर असा हा एक मध्ये घडलेला प्रसंग की आपल्या शिष्योत्तमाच्या कडं लग्न आहे म्हणून प्रल्हाद महाराज एका वेगळ्या बैलगाडीमध्ये बसून आता तिकडं जायचं, 5-6 दिवस जाऊन येऊन लागणार म्हणून आपल्या रामरायाला देखील त्यांनी बरोबर घेतलं. एका पेटीमध्ये रामराया आपलं सामान, स्नान संध्येचं वस्त्र असं त्या बैलगाडीमध्ये, आणि प्रल्हाद महाराज लग्नाला पोहोचले. लग्नविधी पार पडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. पुसदवरून निघालेले आहेत, वेगवेगळी गावं मागं पडत 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 एका ठिकाणी संध्याकाळचा मुक्काम होता. आणि प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे मी विहिरीवर स्नान करतो, जरा बैलगाडीमधून आपल्या रामाची पेटी तर काढून आणा म्हणाले. त्यालाही स्नान घालतो, जलप्रक्षालन करतो आणि मग तीर्थ घेतल्यानंतर थोडंसं वैश्वदेव करून काहीतरी भोजन करता येईल. आणि बैलगाडीवाला बैलगाडीच्या जवळ जातोय आणि बघतोय तर सामानामध्ये नेमकी रामरायाची पेटी खड्ड्यांमधून जाताना कुठेतरी पडली. आता रामरायाची पेटी पडली हे ऐकल्यानंतर प्रल्हाद महाराजांचा जीव इतका कळवळला. अरे माझा रामराया, अरे माझ्या गुरुनी दिलेला प्राण अरे व्हाळा तो, अरे असा कसा पडला. बघा मी जर त्या ठिकाणी असतो तर मला पहिली चिंता लागली असती, रामराया पडला पण माझ्या ह्याचं काय. प्रल्हाद महाराजांमध्ये ना आपल्यामध्ये हाच फरक आहे की त्यांना ती चिंता नाही लागली माझं काय, त्यांना ही चिंता लागली की अरे मला मोठ्या विश्वासाने माझ्या गुरुनी तो दिलाय, तो राम कुठे आहे. जे आपल्या घरामध्ये आपले भाऊ वारले, वडील वारले, त्यावेळी डोळ्यातून अश्रू काढले नाहीत, ते प्रल्हाद महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अरे माझा राम कुठे आहे. ती रात्र तशीच गेली. विचार करा, विदर्भामधला रणरणता वैशाखाचा महिना, रात्री 9-9 वाजेपर्यंत तिथं उष्णतेच्या दाह अंगाला जाणवत असतो. आता तो दिवस पाण्याशिवाय गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी मंडळी उठली. अरे म्हणाले महाराजांनी काही खाल्लेलं नाही, प्यालेले नाहीत, चला तातडीने वेगाने
सगळेजण अंतर कापत कापत पुसतच्या दिशेने निघाले. प्रत्येक ठिकाणी विचारतात, अहो इथं एक पेटी सापडली का? हो, पेटी सापडली का? असं करत करत इथून निघालेली मंडळी पुसतपर्यंत गेली. पण रामरायाचा काही पत्ता लागायला तयार नाही. 3 दिवस संपत आले आणि या 3 दिवसामध्ये जलाचा थेंब देखील प्रल्हाद महाराजांच्या घशात नाही. घसा कोरडा पडलाय, तोंडातून आवाज फुटेना. लोकांनी ओल्या पाण्याचे कपडे प्रल्हाद महाराजांच्या गळ्याभोवती गुंडाळले की जेणेकरून त्यांना थोडा आराम पडावा. पण एखाद्या पक्षिणीचं पिल्लू जसं हरवून जावं तसा प्राण गेल्यासारखी अवस्था प्रल्हाद महाराजांची झालेली आहे. एक उपासना दिली आहे गुरुनी की रामाला अभिषेक करून त्याचं तीर्थप्राशन केल्याशिवाय मुखामध्ये जल घ्यायचं नाही. आम्हाला आमच्या थोरल्या महाराजांनी फार साधी सूचना दिली हो. आंघोळ झाल्यानंतर देवाला तुळशी पत्र वाहून 1 माळ जप करा म्हणाले. सज्जनो, आम्हाला एवढा साधा सोपा नेम दिलाय उपासनेचा, गुरु आज्ञा. पण बऱ्याचदा आमच्यासारख्या पामरांकडून या आज्ञेचं देखील उल्लंघन होतं बघा. प्रल्हाद महाराज, अरे माझ्या रामाला शोधा या भूमिकेमध्ये तिकडून अप्पासाहेब देशपांडे देखील वेगवेगळ्या लोकांना घेऊन निघाले. म्हणाले, अरे महाराज पाणी घेणारच नाहीत, प्रश्नच उद्भवत नाही, गुरु आज्ञा आहे तशी. त्यामुळे रामाला शोधण्याशिवाय पर्यायच नाही आहे. तिथं काही काढीव मुहूर्त नव्हता किंवा काही दुसरं सबस्टिट्यूट चालणार नव्हतं. उपासनेला किती काटेकोर सांभाळावं. शोधत 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 गावांमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी समाचार पाठवण्यात, अरे कुठेही शोधा, ती कोणाची दुसऱ्याच्या उपयोगाची नाही आहे. तेव्हा एक तुळशीराम पारधी नावाचं एक पारधी कुटुंब होतं. छोटीशी झोपडीमध्ये राहणारे, आणि त्यांच्या घरामध्ये त्यांना ही पेटी सापडल्याची कुणकुण वार्ता गावामध्ये लागली होती. ती वार्ता देशपांडेंच्याकडे गेली. राम सापडल्याची बातमी कळताच प्रल्हाद महाराज अत्यानंदाने धावत गेलेले त्याही अवस्थेमध्ये. आमचा कैलाश गिंदोडी आम्हाला त्या प्रसंगाचं वर्णन करताना सांगायचा, तेव्हा जे उपस्थित होते त्या प्रसंगामध्ये त्या लोकांनी कैलाश दादाला हा प्रसंग सांगितला की त्या पारध्याचं घर होतं, आतमध्ये अभक्ष खाणं चाललेलं असेल कदाचित. प्रल्हाद महाराजांसारखा सुचिरभूत, आणि त्यामुळे दरवाजाच्या भोवती उंबरठ्याच्या अलीकडे हात लावून प्रल्हाद महाराज उभे होते. त्या पारध्याच्या बायकोला कसून विचारतात, अगं ती पेटी दे रामाची. आमच्याकडे नाहीच आहे म्हणाले. मग शेवटी पाटलाला बोलून म्हणाले, यांच्या घराची झडती घ्यायची आहे. 2 लोक आतमध्ये गेले, झाडाझडती सुरू झाली. आणि त्यावेळेला प्रल्हाद महाराजांचं लक्ष चुलीच्या वरती असलेल्या आडोशाला जो कोनाडा होता त्याच्यामध्ये गेलं. तिथं ती रामरायाची पेटी होती. आणि आमचा कैलाश दादा सांगतो की मारुती रायाने कसं उड्डाण करावं तसं ह्या दरवाजामधून एक ढांग मारून ती पेटी घेऊन प्रल्हाद महाराज मागच्या दरवाजातून बाहेर पडले, हातामध्ये पेटी घेऊन. आणि तो रामराया आपला बघितल्यानंतर तहान भूक विसरलेले आपल्या हृदयाशी त्यांनी रामाला लावलं. आणि त्या विहिरीवरतीच एक दगड होता, त्याच्यावरती ते बसले आणि सगळ्या लोकांनी बादल्या भरभरून रामाला आणि प्रल्हाद महाराजांना एकत्रित अभिषेक केला. त्या रामरायाला मिठी मारून जो काही आनंद प्रल्हाद महाराजांच्या हृदयाला झाला असेल, सज्जनो, आपण त्याचं वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही. ते त्यालाच कळतं ज्याला उपासनेला दृढ चाल व्हावे. या दृढ शब्दाचा खरा अर्थ
त्याच्या जीवनामध्ये त्यांनी स्थिरावलाय, सांभाळलाय. आम्ही काही ना काहीतरी दुसरा, लहानपणी नाही काही आपली समजूत काढायची, अरे ते जाऊ दे ना, गेलं ना, देते ना दुसरं काहीतरी, असं म्हणून आपण समजूत काढून ते करायचो. पण नाही, माझ्या गुरूंनी मला सांगितलंय आणि ती माझी आज्ञा आहे. या भूमिकेतून ज्यांनी या उपासनेला सज्जनो आयुष्यभर सांभाळलं, ते हे दिव्य चरित्र आहे प्रल्हाद महाराजांचं. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांचे पाईक आहोत. मग आपल्याला निदान एक माळ जप आणि आपल्या गुरुला वंदन, हे एवढी उपासना नाही सांभाळता येणार का हो? त्यामुळं आपण ह्या सर्व उत्सवांमधून जो मर्म आहे ते समजून घ्यावं, ते आपल्या जीवनामध्ये उतरवावं. अन्यथा सज्जनो, आपण त्यांच्यासारखे होऊच शकत नाही हो. त्यांच्यासारखे तेच आहेत. अहो, जे आपल्या पत्नीला जेव्हा ती प्रजनन करण्यासाठी योग्य झालेली आहे, अशा वेळेला जेव्हा घरामधले सगळेजण विवाहाच्या पश्चात प्रल्हाद महाराजांना एकांतामध्ये आपल्या पत्नीबरोबर वेळ घालवायला सांगतायत, त्यावेळेला ज्यांच्या हृदयामध्ये कालवा कालो होतीये, या उपासनेच्या आधाराने जे ब्रह्मचर्य त्यांच्यामध्ये स्थिरावलेलं आहे, जे नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे, त्या नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या आधारे ते आपल्या पत्नीला सांगतात की तुला आयुष्यामध्ये क्षणिक सुख हवंय का निरंतर आत्मिक सुखाची तुला प्रचिती घ्यायची आहे. आणि आमची मायबाय काय दिव्य चरित्र हो. खरोखर जे रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये शारदे मातेचं स्थान आहे, ते आमच्या जिजीमायचं प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यामध्ये स्थान आहे. अतिशय भोळी स्वभावाने सर्वांवरती प्रेम करणारी अशी आई, आणि तिने संसार सुखाचा त्याग क्षणामध्ये आपल्या पतीच्या सूचनेनुसार केला. आयुष्यभर एकत्र राहूनही ज्यांचं ब्रह्मचर्य ढळलं नाही असे प्रल्हाद महाराज. आपण त्यांच्यासारखं जगावं ही त्यांची इच्छा नाहीच, पण ते निदान म्हणतात की मी ज्या उपासनेसाठी जगलो ती उपासना तर तुम्ही तुमच्या जीवनात घ्या. बाळांनो, संसाराची सुख घ्या, आनंद घ्या, गाद्या गिरद्यांवर लोळा, पण माझ्या रामाचा तर आठव करा. एवढंच तर त्यांचं सांगणं आहे. त्यामुळं त्यांच्यासारखं होऊ शकत नाही कोणी, पण निदान त्यांनी दिलेल्या या उपासनेच्या बोधाला गुरुची आज्ञा म्हणून आम्ही स्वीकारू शकतो का? किती गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करावं. जेव्हा जालन्याचं राम मंदिर बांधण्याचं काम चाललंय, आपण जाणतात जालन्याचं राम मंदिर बघा. आणि कसं असतं ना की जसा गुरु तसा शिष्य. रामानंद महाराजांनी जालन्याचं राम मंदिर बांधायला घेतलं आनंद सागरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यासाठी लागणारं धन आपल्याजवळ नाही आहे, पण मग आपल्याकडं काय आहे? उपासनेचा जोर आहे. म्हणून रामानंद महाराजांनी एकभुक्त राहून आपलं एक वेळचं अन्न सोडलं आणि स्वतः हाताने कष्ट करत करत हे राम मंदिर उभारायला सुरुवात केली. तेव्हा एक सावकार त्यांच्याकडं आला, रामानंद महाराजांच्याकडं, आणि तो काय म्हणाला, अहो स्वामी, एवढं गावाबाहेर मंदिर बांधता, माझी जागा आहे गावामध्ये, आमच्या आईचं नाव देऊत राम मंदिराला, पैसा अडका जेवढा पाहिजे तेवढा, सोन्याचं शिखर करतो म्हणाले, इथलं राम मंदिर सोडून द्या, तिकडं बांधायला घ्या. आजच्या काळामधले गुरु लोक काय म्हटले असते मला माहीत नाही, पण आमच्या ब्रह्मचैतन्य संप्रदायामध्ये, आमच्या रामदासी संप्रदायामध्ये दगडधोंड्याची मंदिरं होती, पण सोन्यासारखी उपासना होती. बघा, सोन्याची मंदिरं नाहीत. सोन्याची मंदिरं ज्यांना लखलाभ असतील ते असतील, पण आमच्या सर्व संतांनी दगडधोंड्याची मंदिरं बांधली, पण सोन्यासारखी उपासना केली बघा त्याच्यामध्ये. तर असं हे मंदिर बांधण्याचं काम चाललेलं. त्यावेळेला प्रल्हाद महाराज एक दिवशी रामानंद महाराजांच्या बरोबर जालन्याला पोचले सेवेसाठी. काही काळ इथं राहून आपल्या गुरुच्या कार्यामध्ये आपण मदत करावी, मौनामध्ये राहून अखंड नामस्मरण चाललेलं आहे. विहिरीवरून पाणी आणून भिंतीवरती मारण्याचं काम त्यांना दिलंय.
त्यावेळेला रामानंद महाराजांचे आणखीन एक शिष्य तिथं आले होते. त्यांनी आपली छोटी मुलगी, 10 वर्षाची मुलगी, कमला नाव तिचं, तिला देखील बरोबर आणलेलं. ती कमला प्रल्हाद महाराजांच्या कामाकडे बघते. प्रल्हाद महाराज जात आहेत विहिरीवरून, हापश्याने पाणी ते दोरी लावून बाहेर काढायचं, बादली भरायची, परत यायचं, कोणाशी बोलायचं नाही, सकाळपासून चाललंय, सारखं त्या भिंतीवरती पाणी मारायचं. त्यांच्याबरोबर काम करणारी लोक दुपारी जेवणाची सुट्टी झाली की 2 तास विश्रांती घेत आहेत. या माणसाला कुठलीही विश्रांती नाही. ती कमला सतत प्रल्हाद महाराजांच्या या सेवेकडे बघतीये. बघता बघता नकळत या लहान मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडील म्हणतात, बाळा काय झालं, का रडतेस? म्हणे, बाबा तो गडी बघा ना, तो गडी थांबतच नाही म्हणाला. मी सकाळपासून बघते म्हणे, तो थांबतच नाही आहे, सारखा पाणी वाहतोय, कोणाशी बोलत नाही, जेवण नाही, खाण नाही, तहान नाही, काही नाही, सतत पाणी मारतोय. म्हणे मला त्याला जाऊन भेटायचं आहे. त्यावेळी वडिलांनी म्हणवलं, आहे ग बाळा, अगं ते गडी नाहीत बरं, ते फार मोठे उत्तराधिकारी आहेत रामानंद महाराजांचे. म्हणून ती मुलगी प्रल्हाद महाराजांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या समोर गेली. प्रल्हाद महाराज झट दिशेने मागं झाले आणि म्हणाले, अगं मी रामानंदाचा गडीच आहे ग, रामानंदाचा गडी आहे. म्हणे मला नको नमस्कार करू बाळा, नमस्कार करायचं असेल तर माझ्या गुरुला कर, मला नको नमस्कार करू. आणि रामानंद महाराजांच्या कानावरती हे वाक्य जाताच त्यांनी प्रल्हाद महाराजांना घट्ट मिठी मारली. म्हणाले, बाळा अरे किती कष्ट घेतोयस, एक गुरु आज्ञा, मी तुला फक्त सांगितलं की पाणी मार, एवढं काम दिलं, तर त्यामध्ये किती वेळ मारू, किती मारू, कधी जेवायला थांबू, काही प्रश्न नाही. सज्जनो, ही दिव्य परंपरा आहे. थोरल्या महाराजांनी एकादशीला आनंदसागरांना सांगितलं, अरे आनंदा मी जरा जाऊन आलो बाबा, एकादशीचं भजन चालू ठेव, मी आलोच बरं का जाऊन. आणि थोरल्या महाराजांची स्वारी गेली आणि परत आली कधी, द्वादशीला, 24 तासांनी. बघताय तर आनंदसागर, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, गुरु आज्ञा, गुरु आज्ञा, गुरु आज्ञा. सज्जनो, उपासना, उपासना, साधकासी सूचना, उपासना ही गुरु आज्ञा आम्हाला दिलेली आहे. आणि आम्ही उपासना आमची गरज असताना देखील जर करत नसूत तर आपली गुरु आज्ञा म्हणून तरी आपण दृढतेने करावी. बघा, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्माचा ढीग उपासनेचं तिसरं अंग आहे. उपासना म्हणजे केवळ देवासमोर गोड गोड बोलायचं आणि आपलं आचरण, आपली कर्म जशी पाहिजे तशी ठेवायची म्हणजे उपासना नाही. उपासना ही पूर्ण झिरपत गेली पाहिजे आयुष्यामध्ये. जसे या संतांच्या जीवनामध्ये त्यांनी उपासना केली नाही, त्यांनी आपलं जीवनच उपासना करून टाकलं. त्याप्रमाणे सज्जनो, ही उपासना झिरपत जाते. ही नॅचरल प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही जितकी ती दृढतेने कराल ती तुमच्या आचरणामध्ये उतरल्याशिवाय राहणारच नाही. गुरुच्या आज्ञेचं तंतोतंत पालन आणि सत्कर्म योगे वय घालवावे. थोरले महाराज म्हणायचे, नाम घेणाऱ्याच्या माग त्याची इच्छा असो किंवा नसो सत्कर्म हात धुवून लागतात म्हणाले. आज जर तुम्हाला नाम घेऊन उपासना करून दुसऱ्याचं दुःख जाणता येत नसेल तर समजावं अजूनही उपासनेचा खरा अनुभव आपल्याला आलेला नाही. बघा, मी तर म्हणतो फार मोठं आपण होण्याचा प्रयत्न करू नये, पण आपल्या घरामध्ये दुपारी जर कोणी कुरिअरवाला आला, कोणी पोस्टमन आला, तर निदान त्याला एक ग्लास पाणी आणि गुळाचा खडा द्यायला तर इतके गरीब तर आपण नक्कीच नाही आहोत. आपल्या मुलांना हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर जे बिल येतं ते गपचूप भरणारी आम्ही मंडळी, 5 रुपयाची गड्डी घेताना भाजीवाल्याला 1 रुपया कमी कर हे मागण्या इतकी तर आमच्या मनाचा आम्ही संकुचितपणा ठेवण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये भांडी घासणारी बाई जर महिन्यामध्ये 2 दिवस आजारी पडून तिचा खाडा झाला असेल तर ते कापून काही आम्ही श्रीमंत होणार आहोत का? मी म्हणतो की ही उपासना
आचरणामध्ये उतरली पाहिजे. थोडं तरी आम्हाला टॉलरंट व्हायला पाहिजे, सहिष्णुता यायला पाहिजे जीवनामध्ये, आचरणामध्ये. म्हणजे ही उपासना जीवनामध्ये उतरल्याची काही चिन्ह आहेत. आणि अहो, ज्यांनी हे उपासना आयुष्यात सांभाळली त्यांचे त्याग जर बघितले तर काय आहोत आम्ही त्याच्या पुढं, काय केलंय बघा. 1918-19 साली घरामध्ये हे मृत्यूचं तांडव झाले प्रल्हाद महाराजांच्या. 4 जण एका आठवड्यामध्ये गेलेले आहेत. आणि त्यानंतर वैराग्यशील असलेले प्रल्हाद महाराज अधिक अंतर्मुख होत आहेत, अधिक भजनानंदी होत आहेत, अधिक आपला वेळ नामस्मरणात घालवत आहेत. आणि मग त्यांच्या पहिल्या घरातल्या श्राद्धाला रामानंद महाराजांची स्वारी येते. घरोघरी रामानंद महाराजांना बोलवण्यात येतं. आणि प्रत्येक घरामध्ये एकच वाक्य साखर खेरड्याच्या, महाराज आपला शिष्य प्रल्हाद, काय बोलावं त्याचं, काय वर्णन करावं, काय कौतुक करावं. प्रत्येक घराघरांमध्ये रामानंद महाराजांना प्रल्हादाच्या विषयी ऐकायला मिळते. काय गुरुला आनंद होत असेल हृदयाला. पण गुरु देखील मोठा सोनार आहे. अग्निपरीक्षा घेतल्याशिवाय शिक्कामोर्तब करत नाही गोष्टींवर. रामानंद महाराज जाण्याच्या वेळेला साखर खेरड्याला एक प्रवचन करताना म्हणाले, आमचा प्रल्हाद आहे गुणी, काही वादच नाही, पण अहो कसं आहे, वैराग्य हे राहत्या घरामध्ये पोट भरून तपासता येत नाही. जोपर्यंत आम्हाला या सगळ्या गोष्टींचा आधार वाटतो तोपर्यंत खरं वैराग्य उतरलंच नाही म्हणाले. जेव्हा तुम्ही सगळं जीवनाचा त्याग करून राम भरोसे जगायला शिकता त्यावेळेला तुमच्यामध्ये वैराग्य आलं असं मी समजू शकतो. आता हे त्या परंपरेला साजेसच होतो. ब्रह्मचैतन्यांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, सगळं घर लुटवून टाकलं. आनंदसागर देखील आपल्या राहत्या घरानिशी बाहेर पडलेले, इंदोरला गेलेले. रामानंद महाराजांचा तर प्रश्नच नाही. आणि त्यामुळे ह्या परंपरेला साजेसे असे प्रल्हाद महाराज विचार करतायत मनातल्या मनात की अरे गुरुनी आपल्याला काहीतरी सांगितलं, याचं चिंतन झालं पाहिजे. पोथीमध्ये फार छान लिहिलं आहे की लोकांनी ऐकलंय, छान म्हणाले बुवा, चांगलं सांगितलं बरं का वैराग्याचं, फार उत्तम व्याख्या. चला आपलं आपल्या घरामध्ये, ते काही आपला संबंध नाही ना त्याच्याशी. पण ते स्वाती नक्षत्राचा जसं जल केवळ एका शिंपल्यामध्ये पडतं ज्याचा मोती होतो, तसं प्रल्हाद महाराजांच्या चित्तामध्ये आपल्या गुरुचे हे शब्द जाऊन पडले. मी असा विचार करतो की काय त्या घरामध्ये त्यावेळेला विचारमंथन झालं असेल हो. बघा, 2 घरामधल्या वहिन्या विधवा आहेत. जबाबदारी करणारे फक्त एकटे प्रल्हाद महाराज आहेत. धाकटा भाऊ पुरुषोत्तम हा देखील मेहकरला बालाजीच्या व्यवस्थेमध्ये नंतर निघून गेले, त्यामुळे ते देखील घरात नाहीत. वडील वारलेले, आईला हे सगळं दुःख बघावं लागतंय. आणि अशा वेळेला प्रल्हाद महाराजांच्या डोक्यामध्ये हा विचार की आपले गुरु म्हणतायत की भरल्या घरामध्ये परमार्थाचं वैराग्य तपासता येत नाही. सगळ्यांना बोलवलं, आपल्या वहिनींना बोलवलं, आपल्या पत्नीला बोलवलं, भावाला बोलवलं, आईला बसवलं समोर आणि म्हणाले आपल्या सगळ्या घरांवर, काळे कुटुंबावर रामानंदांचा अनुग्रह आहे. आणि आपल्या गुरुने असा बोध आपल्याला केला आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या घराचा सगळ्यांनी त्याग केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये असा कोणी प्रस्ताव ठेवला तर काय बोलालो तुम्ही? मी गमतीने म्हणतो की पोचं आलेलं भांडं जरी शेजारणीकडे गेलेलं असेल आणि 4 दिवस परत आलं नाही तर व्हॉट्सअप जातोच. जेव्हा ते तेवढं भांडं परत पाठवा, जमली तर त्यातली साखरही परत पाठवा. सज्जनो, राहतं घर सगळं व्यवस्थित, खाऊन पिऊन सुखी असलेलं हे कुटुंब, परंतु मी म्हटलं ना विचार मंथन काय झालं असेल घरात. ते आमचं घर नव्हतं, ते दिव्य कुटुंब होतं. आणि त्या सगळ्यांनी एकमताने सांगितलं प्रल्हाद बुवा तुम्ही म्हणाल तसं आम्ही करायला तयार आहोत.
आणि सगळ्यात घरामध्ये एका वस्त्रानिशी जर कोणी बाहेर पडलं असेल तर आमची जिजी माय बाहेर पडली. बघा आजही मायबाईची साडी घेण्यासाठी बायका साखर खेरड्याला जातात, कारण तिची साडी म्हणजे सौभाग्याचं लेणं समजलं जातं. सौभाग्य कोणाला येतं? जी एक वस्त्रावरती घराच्या बाहेर पडली, ती सगळ्या जगाला वस्त्र पुरवठा करू शकते. बघा, सत्कर्म योगे वय घालवावे. आणि मग हे घर सगळ्या ब्राह्मणांच्या समोर संकल्प करून हातावरून पाणी सोडून त्याच्याकडं पुन्हा मागं वळून त्यांनी बघितलं देखील नाही. तसेच सगळेजण चालत चालत राम मंदिरामध्ये येऊन बसले आणि म्हणाले, आजपासून रामाच्या भरोशावरती जगायचं, भिक्षा मागून जीवन कंठायचं. घरामधल्या सगळ्या बायका, सगळ्या आपल्या वहिन्या, आई, सगळेजण प्रल्हाद बुवांच्या शब्दावरती विश्वास ठेवून बाहेर पडलेले आहेत. सत्कर्म योगे वय घालवावे. किती सत्कर्माची रास. म्हणजे जेव्हा लोकांना लक्षात आलं की अरे हे काय झालंय, आणि मग भिक्षा मागायला निघालेत महाराज ऐकल्यानंतर, भिक्षेच्या राशीच्या राशी राम मंदिरामध्ये आल्या. इतकी भिक्षा आली की इकडं बसलेला मनुष्य तिकडं दिसेना. एवढी भिक्षाचा रास मंदिरामध्ये येऊन पडलेली आहे. ही रास केवळ धान्याची नव्हती, ही प्रल्हाद महाराजांच्या सत्कर्माची रास होती. बघा, हे नाम तुम्हाला या सत्कर्मामध्ये इतकं निस्वार्थी करतं. त्याग, समर्पण ह्या शब्दांनी वर्णन करायच्या गोष्टी नाही आहेत, या संत चरित्रांनी अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सत्कर्मामध्ये देखील आम्ही ह्याचा पैसा घेऊन उत्सव करू आणि म्हणू की आम्ही फार पुण्यश्लोक आहोत, हे फार साधं सोपं सत्कर्म झालं. समर्थ म्हणतात, नवेचे कधी ग्रंथीचे अर्थ काही, मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. सत्कर्म करताना स्वतःच्या खिशाला तोशिष लागली पाहिजे. नाम घेताना समर्थ म्हणतात, काही लागतं का पैसा अडका. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. स्वतःच्या गाठीचा पैसा कणभर सुद्धा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे सत्कर्मामध्ये या संतांचा आपण आदर्श ठेवावा. आपण स्वधर्माने पैसा मिळवावा, कष्टाने मिळवावा, आणि त्यामधला पैसा हा काही अंशा काय होईना चांगल्या कामांसाठी खर्च करण्याची बुद्धी येणं हे सत्कर्म आहे. उपासना ही अशी तुमच्या आचरणामध्ये उतरली पाहिजे. उपासना तुमच्या जीवनामध्ये गुरु आज्ञेच्या आधाराने उतरली पाहिजे. आणि मग चौथ्या टप्प्यामध्ये उपासना येते, तेव्हा काय होतं? काय श्लोक म्हणतोय आपण? उपासनेला दृढ, हा शब्द लक्षात ठेवा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासना जेव्हा फळायला लागते ना सज्जनो, तेव्हा त्या जीवाला प्रत्येकाला रामनामाचं महत्त्व सांगावं असं वाटतं. बघा, जो उपासनेवरती निरंतर आश्रित आहे तोच जगाला नामाला लावू शकतो, अन्यथा नाही. सर्वामुखी मंगल बोलवावे. जीवाचं मंगल ज्याच्यामध्ये आहे ते प्रत्येक जीवाच्या मुखामधून बोलायला लावणं हे उपासनेचं चौथं स्वरूप आहे. आणि मंगल कशात आहे? माझे समर्थ गातात,
राम गावा राम ध्यावा 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 राम जीवीचा विसावा जीविता विसावा राम जीवीचा विसावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा सांगायचा मुद्दा हा आहे, सर्वामुखी मंगल बोलवावे. याला दोन अर्थ आहेत सज्जनो. एक, मंगलाचे जे मंगल, सगळ्याच मंगल करणारी एकच गोष्ट आहे, मुखामध्ये रामनाम येणं. आणि आमच्या प्रल्हाद महाराजांना जेव्हा हा बोध झाला, जेव्हा ही रामनामाची दीक्षा झाली आणि जेव्हा त्यांना या समर्पणातून जाणवलं की खऱ्या अर्थाने या सगळ्या विश्वाचा जर कोणी करता धरता असेल तर तो राम आहे. समर्थ म्हणतात ना, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. सज्जनो, या सगळ्या जगाचा करता धरता सगळ्यांची चिंता ज्याला लागलेली आहे तो आहे राम. त्या रामाचं नाम मुखामध्ये येणं, त्याच्यावरती आपला भरोसा बसणं, हे मंगलाचं मंगल आहे. बघा, सर्वामुखी मंगल बोलवावे. एक मध्यंतरी फार छान चैतन्य महाराज देगलूरकरांच्या प्रवचनामध्ये ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही किती नाम घेता यावरून तुम्ही पारमार्थिक ठरत नाही, तुम्ही किती ग्रंथ वाचता यावरून तुम्ही पारमार्थिक ठरत नाही, तुमच्या जीवनात उतरलेला परमार्थ जगाला किती उपयोगाला येतो यावरून तुम्ही पारमार्थिक ठरता. नाहीतर काय स्वतःचं पोट भरायचं आणि स्वतःपुरतं तृप्त राहायचं. प्रल्हाद महाराजाने जमलं असतं, पण स्वतःचं पोट भरणं हा भाग संतांना अभिप्रेत नाही. अरे, जे सुख मला मिळालं ते सुख तुम्ही देखील घ्या बाळांनो, ते रामनामामध्ये आहे. म्हणून सर्वामुखी मंगल बोलवावे. आम्ही अवाक होतो. मला आठवतं, मी 2011 साली जेव्हा बापू काकांच्या बरोबर औरंगाबादपासून ते थेट साखरखेर्ड्यापर्यंत गावोगावामध्ये गोंदवल्याच्या 100व्या उत्सवाचे आमंत्रण देत फिरत होतो. अख्खा मराठवाडा आणि विदर्भामध्ये एक गल्ली अशी नाही जिथं आम्हाला प्रल्हाद महाराजांचं अधिष्ठान सापडलं नाही. एक गल्ली अशी नाही.
एक घर असं नाही. पिढ्यानपिढ्या प्रल्हाद महाराजांचं अनुष्ठान आहे, अधिष्ठान आहे. काय नामाला लावा हो या माणसाने, किती जगाचं कल्याण केलं या संतांच्या विभूतीने. सर्वामुखी मंगल बोलवावे. सज्जनो, उपासना जेव्हा आपली फळायला लागते तेव्हा हा वाणीचा जोर असा अनिवार्य होतो की अरे जे रामनाम मला आनंद देतंय तेच रामनाम बाळांनो तुम्ही पण घ्या, त्यामध्ये तुमचं कल्याण आहे. ही भावना सत्पुरुषाला स्वस्थ बसू देत नाही. आणि दुसरी उपासनेचं सर्वामुखी मंगल बोलवावे याचा अर्थ असा आहे की संत जे बोलतील त्यामध्ये तुमचं कल्याणच होईल, तुमचं हितच होईल. ते कधी तुमचे दोष बघणार नाहीत, कधी तुमची निंदा करणार नाहीत, कधी तुमची अवहेलना करणार नाहीत. तुम्ही जसे आहात तसे तुमचा ते स्वीकार करतील. साखर खेरड्याला देखील तसाच प्रसंग घडला जसा महाराज देहात असताना गोंदवल्याला घडला होता. काही टवाळांनी एका कीर्तनकाराला पैसे देऊन सांगितलं, जा प्रल्हाद महाराजांच्या समोर उभं राहून कीर्तन कर आणि त्यामध्ये त्यांची यथेच्छ निंदा कर म्हणाले. साखर खेरड्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्याच वाड्यात सगळ्या गावकऱ्यांच्या समोर या कीर्तनकाराने महाराजांची यथेच्छ निंदा करायला सुरुवात केली. गावकरी चुळबुळ करू लागले, अरे काय बोलतोय हा महाराजांविषयी. पण प्रल्हाद महाराज शांत बसून होते. ह्याला वाटलं आता चिडतील, आता चिडतील, आता चिडतील. शेवटपर्यंत चिडले नाहीत. कीर्तन झालं, त्याचं सत्कार करताना ते म्हणाले, तुम्ही माझे डोळे उघडले बरं का म्हणे बुवा, आज फार छान बोललात तुम्ही. अहो म्हणे तुम्हाला राग नाही आला म्हणे महाराज. नाही म्हणे राग काय, अहो कोणीतरी आपले दोष सांगितलेच पाहिजेत ना म्हणे. छान बोलला बरं, फार उत्तम बोलला. सज्जनो, तोंडावरती निंदा करणाऱ्याच्या विषयी देखील ज्याच्या मुखामधून कणभर सुद्धा निंदा बाहेर पडत नाही त्याची उपासना खऱ्या अर्थाने फळली बघा. सर्वामुखी मंगल बोलवावे. छान आहे, चांगलं आहे, उत्तम आहे. मला वाटतं उपासना करणाऱ्या माणसाने आपल्या तोंडाने कधी कोणाची निंदा करू नये, कोणाचे दोष बोलू नयेत. एवढं जरी केलं तरी मला वाटतं ती उपासनेचाच भाग होतो. नाहीतर एका ठिकाणी अखंड रामनाम घ्यायचं आणि कोणाची दोष किंवा निंदा करण्याची वेळ आल्यानंतर यथेच्छ तोंडसूक घ्यायचं, ही उपासना नाही. हा उपासनेला न्यूनतेचा भाग आहे. सर्वामुखी मंगल बोलवावे. मंगल चांगलं होईल बाळा तुझं. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका और भी भला. आणखीन चांगलं हो त्याचं. त्यामुळे उपासनेचं हे दुसरं अंग आपल्यासाठी आहे की मंगल बोलवावं, चांगलंच बोलावं, निंदा करू नये कोणाची. आपण काही एवढे मोठे नाही की लोकांना नामाला लावू शकूत, पण आपण निदान मंगल तर बोलू शकतो सगळ्यांच्यासाठी. सतत चांगलं आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवण्याची जबाबदारी आहे उपासनेची. त्यामुळे या श्लोकामधून प्रल्हाद महाराजांचं दिव्यत्व आपल्या समोर साकारतं की हे अशी ही दिव्य विभूती ज्याने आम्हाला ही उपासना दिली, उपासनेचा खरा अर्थ समजावून सांगितला. आणि या छोट्या छोट्या स्तोत्र मंत्रांमधून, सायम उपासनेमधून, नामजपामधून आपल्या जीवनामध्ये ही उपासना कशी उतरवत जावी, कसं गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करावं, कसं आपण आपल्या जीवनामध्ये सत्कर्मांचा हव्यास करावा आणि आपल्या वाणीला मांगल्याची जोड द्यावी, हे सगळं या उपासनेच्या अंतर्गत येणारा हा प्रांत आहे. उपासना हे एक दिव्य रसायन आहे, ते आम्हाला महाराजांनी आपल्या आयुष्यासाठी दिलेलं आहे. अशी उपासना आपल्या सगळ्यांकडून घडावी ही आज प्रल्हाद महाराजांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो. आणि वाणीला विराम देताना 2 मिनिटं. राम 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 राजा राम राम राम. सीता 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 राम 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 राजा राम राम.
राम राम सीता राम 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 राजा राम 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 राम सीता राम 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 राजा राम 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम।